हॅलो, गुड मॉर्निंग, राम राम मंडळी. आज आहे रविवार. तर रविवारचे जरा काही आपले ठरलेले कामं असतात. त्याच्यात सगळ्यात आवडतं काम म्हणजे झाडांचे रिपॉटिंग वगैरे करणं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता वसंत ऋतूची चाहूल लागली आहे आणि थंडी गेल्यामुळे झाडांचा विश्रांतीचा काळ संपलेला आहे. त्याच्यामुळे आता त्यांना नवीन पालवी फुटेल, त्यासाठी त्यांना चांगली माती, खतयुक्त माती दिली पाहिजे. तर हे जे आहे माझं वडाचं बोन्साय आहे, 5-6 वर्ष जो झालं आहे आता हे. तर ते एका बोन्साय पॉटमध्ये लावलं आहे. तर आपण ते पॉटमधून काढून घेतलं. कुठलंही झाड रिपॉट करण्याच्या 1-2-4 दिवस आधी त्याला पाणी बंद करायचं असतं, म्हणजे त्याची कोरडी माती पटकन निघते, मुळांपासून वेगळी होते. माझं झाडाची माती थोडी ओलसर होती, तर मी ती हळूहळू मोकळी करून घेतली. अतिरिक्त वाढलेले मुळंही कापून घेतले. त्यानंतर कुंडीच्या तळाशी एक ठिकरी ठेवून तिथे थोडा पालापाचोळा भरला आणि त्यानंतर लाल माती, गांडूळ खत, नीमपेंड असे मिश्रण त्यात भरून त्यावर हे वडाचे झाड सेट करून घेतले. त्यानंतर त्यात वरून पुन्हा माती, पॉटिंग मिक्सचर भरले आहे. भरल्यावर ते व्यवस्थित बोटांनी दाबून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात कुठले एअर स्पेसेस राहायला नको. माझ्या मातीत मला गांडूळही सापडले थोडे थोडे, तेही मी उचलून पुन्हा त्यात टाकून दिले. तर अशा रीतीने आता हे रूट्सची प्रूनिंग करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. बोन्साय हे लावताना कुंडीच्या एका बाजूला लावायचं असतं. म्हणजे तुम्हाला जर वाटलं पुढे काही उरलेल्या स्पेसमध्ये फ्रंटला काही मिनिएचर गोष्टी ठेवायच्या असतील तर त्याही ठेवता येतात. मी सध्या काही तसं डेकोरेशनच्या भानगडीत पडत नाही वेळेच्या अभावी. आता इथे मी अतिरिक्त वाढलेल्या फांद्या कट करून घेतलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी पानं पण कट करून टाकले. याला हार्ड प्रूनिंग म्हणतात. त्याचा फायदा असा असतो की आता आपण रिपॉट केलेलं आहे झाड, तर त्याचं सगळं फोकस हा मुळांवर राहावा आणि मुळांवर झाडाला पोचण्याचा अतिरिक्त ताण पडू नये. तर आता हे माझं दुसरं चिंचांचं बोन्साय आहे. हे पण 5-6 वर्ष जुनं आहे. आधी याच्यात 5 रोपं होते, पण कालांतराने 3 रोपं जगले नाहीत. आता हे 2च हेल्दी रोपं आहेत. तर ते पुन्हा मी बाहेर काढून घेतलं आहे. खाली अतिरिक्त पाणी, माती निघून जाऊ नये म्हणून एक कॉटनचा कपडा टाकला आहे. पुन्हा त्याच्यात मागच्या पद्धतीप्रमाणेच पालापाचोळा आणि सेम पॉटिंग मिक्स भरून पुन्हा लावून टाकले. अशा पद्धतीने आज हे 2 बोन्साय माझे रिपॉट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. फायनल व्ह्यू मी पुन्हा 1-2-3 दिवसात दाखवेल. असं थोडंसं झाडांना व्यवस्थित सर्व्हिस दिली की इतकी छान पालवी फुटते आणि त्यांचं मस्त हिरवागार एक रंग येतो त्यांना, जो बघून आपल्यालाही जरा आपल्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. इथे या माझ्या मिनिएचर फन प्लांटच्या 2 हँगिंग कुंड्या आहेत. मला खूप आवडतं हे प्लांट, छान दिसतं हिरवगार. त्यातल्या बऱ्याच काही बारीक बारीक फांद्या वाळून गेल्या होत्या, म्हणून ते कुंड्या खाली उतरवून त्या वाळलेल्या सगळ्या फांद्या काढून घेतल्या, व्यवस्थित मोकळं करून घेतलं आणि त्यात गांडूळ खत आणि थोडी नीमपेंड ॲड करून सगळे ते धुळीचं पण झालं होतं प्लांट, त्याला धुवून टाकलं स्वच्छ आणि पुन्हा लावलं. मस्त दिसायला लागलं. असं मधून थोडंसं झाडांना सेवा देत राहिलं की छान दिसतात ते. Stay with you, be with you, 'cause everyone is so loud. I just want a little bit of peace and quiet, keep it quiet. Give me a secret of that. आज रविवारचं मस्त चिकनचा बेत झाला आणि ते खाल्ल्यावर मग पानाची आठवण येणार नाही असं तर काय होणार नाही. पण मग आता ऐनवेळी कुठे मागवायचे, मग आपल्या घरी आहेच विड्याचा वेल,
मस्त पानं तोडले, त्याच्यावर मध लावलं, त्याच्यावर थोडं गुंजपत्ती टाकली, ती पण आपल्याकडे पांढऱ्या गुंजाचा वेल आहे, त्याच्यावर थोडं मुखवास आणि टुटी फ्रुटी असं टाकून आता मस्त पान तयार झालंय. आता आम्ही खातो आणि मस्त मुखशुद्धी करतो. आता आम्ही थोडं बाहेर पडतोय, 1-2 कामं आहेत, थोडी शॉपिंग करायची आहे. आमच्या जोजोचं जावळ काढायचं आहे, त्यासाठी थोडी शॉपिंग आहे. आणि एक ठिकाणी पेशंटलाही बघायला जायचं आहे, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर चला. बाहेरून यायला बराच उशीर झाला आम्हाला. बाहेर गेलो की वेळ कुठे चालला जातो कळतच नाही. तिथून आल्यावर पटकन चिकन पुलाव बनवला. आता सगळ्यांचे जेवण उरकून घेतो. जोजोचं जेवण झालंय. तर मंडळी, आता इथे आमचं रात्रीचे जेवण झाली, सगळं आवरलं गेलं. किचन ओटा वगैरे साफसूफ करून लाईट बंद झाले. आणि आज जरा ऊस खायला बसलो होतो आम्ही जेवणानंतर. त्याच वर्षानंतर ऊस आणला, बरं वाटलं ऊस खाऊन. इकडे संजनाचा अभ्यास चालू आहे. संजना हाय कर. तर आज रविवारचं सकाळी झाडांची रिपोर्टिंग, जे आमच्या जोजोमुळे 1.5-2 वर्षांपासून झाडांकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे. तरी आता हळूहळू आम्ही एक गोष्टी रुळावर आणतोय. तर असंच रिपोर्टिंग चालू आहे. बाकी मग संध्याकाळचं शॉपिंग, त्याच्यानंतर माझ्या काकांच्या घरी गेलो. माझ्या चुलत भावाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, त्याला बघायला गेलो होतो. तिथेही बराच वेळ मग गप्पा टप्पा चालू होत्या. त्याच्यानंतर घरी आलो, स्वयंपाक, जेवण, आणि अशा पद्धतीने आमचा रविवार संपन्न झाला. तर आता पुन्हा भेटू
पुढच्या ब्लॉगमध्ये नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने. तुम्हीही आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां, म्हणजे आमच्या चॅनलला तेच ते माझी मुलगी मला मागून प्रॉम्प्ट करून राहिली. तर ठीक आहे, चला मंडळी, गुड नाईट, काळजी घ्या.